नमस्कार. आज आपण हरियाली पुलाव म्हणजेच पालक पुलाव बघणार आहोत. करायला अगदी सोपा आहे. सोबतच यासाठी लागणारं साहित्य सुद्धा सहज घरात अवेलेबल असतं. तुम्ही बघू शकता किती मस्त सुटसुटीत आणि सर्व भाज्या किती छान दिसत आहेत. तुम्हालाही असाच पालक पुलाव बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी यामध्ये सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ. आता हा जो पालक पुलाव आहे हा आपल्याला जितक्या जणांसाठी बनवायचा आहे त्यानुसार आपण राईस घ्यायचा आहे. राईस मध्ये मी बिर्याणी राईस घेतलेला आहे आणि याला स्वच्छ धुवून आपण जोपर्यंत पुलावची तयारी करतो आहे तोपर्यंत याला भिजत ठेवायचं आहे. मी इथं एक पालक जोडी घेतलेली आहे, तिला निवडून घेतले, म्हणजे तिचे फक्त पानच घेतलेले आहे. सर्व भाजी निवडून झाल्यानंतर तिला स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं. त्यामध्ये मीठ आणि साखर घालायची आहे, जेणेकरून आपला जो पालकाचा जो रंग आहे तो हिरवाच राहील. आणि हा पालक आपल्याला फक्त 5 मिनिटं उकळून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता संपूर्ण जे पालक आहे तो मी यामध्ये घातलेला आहे. पालकाला एक उकळी येते तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया. भाज्यांमध्ये मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तुमच्याकडे एक मोठा साईजचा टोमॅटो असला तो एक घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही. आणि त्याचे मी असे 8 तुकडे केले आहे, म्हणजे मीडियम साईजचा टोमॅटो आहे त्याचे मी 8 तुकडे केलेले आहेत. म्हणजे आपल्याला मोठे मोठे क्यूब्स करून घ्यायचे आहे. सोबतच एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्याचे सुद्धा असे मोठे तुकडे मी करून घेतलेले आहे. टोमॅटो आणि कांदा झाल्यानंतर एक छोटी फ्लावरची जोडी घेतली आणि त्याचे असे मोठे मोठे फुलं तयार करून घेतले. आणि एक छोटं गाजर घेतलं आणि त्याचे असे लांब लांब काप करून घेतलेले आहेत. सोबतच मी मटार घेतलेले आहेत. भाज्यांची तयारी होते तोपर्यंत पालकही उकळून झालेला आहे. पालक उकळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही आधी फ्रीजरमध्ये पाणी ठेवलं असेल तर काही हरकत नाही, पण जर नसेल ठेवलं तर त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला हा गरम पालक ठेवून घ्यायचा आहे. हे असं आपल्याला यासाठी करायचं आहे की जेणेकरून पालक हा हिरवा राहील, म्हणजे त्याचा रंग काळपट पडणार नाही आणि जो पुलाव आहे तोही छान हिरवागार राहील. संपूर्ण पालक आता मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता ह्या पालकाचं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हलक्या हाताने पालक आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आता संपूर्ण पालक मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. म्हणजेच आपल्याला पालकाची चटणी करून घ्यायची आहे. यासाठी मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक लसूणची पाकळी सोलून घेतलेली आहे. 2 तुकडे अद्रकची घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि संपूर्णपणे बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. संपूर्ण साहित्याची चांगली बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे, म्हणजेच प्युरी करून घ्यायची आहे. पुलावला फोडणी देण्यासाठी मला भाज्यांसोबतच तेजपान, चक्रफूल, लवंग, काळे मिरे, दालचिनी आणि लवंग, अद्रक लसणाची पेस्ट आणि काही काजू लागणार आहे. सोबतच मी बटरचा सुद्धा वापर केलेला आहे. जर बटर नसेल तर तुम्ही यासोबत गावरान तूपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता मी ज्या भांड्यामध्ये पुलाव करायचा आहे म्हणजेच कुकरमध्येच मी हा पुलाव करणार आहे की जेणेकरून हा मला करायला सोपा जाईल. तर सर्वात आधी कुकर गरम होऊ द्यायचा आणि त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये बटर घालायचे. मी हे यासाठी केलेलं आहे की जेणेकरून बटर हे जळणार नाही आणि ते वितळण्यासही मदत होईल. संपूर्ण बटर हे चांगलं आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बटर हे चांगलं वितळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटं हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे, जेणेकरून यांचा सर्व फ्लेवर यामध्ये उतरेल. संपूर्ण खडे मसाले चांगले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा आणि फ्लॉवर घालून घ्यायचे आहे, कारण फ्लॉवर आणि कांदा ही शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे हे आपल्याला आधी या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. बघा अशा प्रकारे छान मस्त असं आता कांदे आणि फ्लॉवर चांगले परतून झालेले आहे. त्यानंतर आता आपल्या यामध्ये गाजर घालून घ्यायचं आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. हे दोन्ही साहित्य सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पालक मच्छी आपण जी केलेली पेस्ट होती ती यामध्ये घालून घ्यायची आणि ह्या पेस्टला सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा सर्व पाण्याचा अंश जात नाही तोपर्यंत ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता मी यामध्ये मटार घालून घेत आहे, म्हणजेच हिरवे वाटाणे घालून घेतलेले आहे. मी हे थोडे उशिरा घातले की जर मी तेलात घातले असते तर हे फुटले असते आणि उडाले असते, म्हणून हे मी थोडे लेटच घातलेले आहे.
आता त्यानंतर आपल्याला यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहे। यामध्ये हळद, थोडंसं तिखट, धना पावडर आणि थोडा गरम मसाला मी घालून घेतलेला आहे। 1 ते 2 मिनिटं हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला मिनिटभर या सर्व मिश्रणामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे, जेणेकरून हा सर्व मसाला ह्या तांदळामध्ये मुरेल। आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे ते टोमॅटो, कोथिंबीर घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पाणी आपल्याला अगदी मोजकच पाणी यामध्ये घालायचं आहे। आता तांदूळ कशा प्रकारचा असतो त्यानुसार ते शिजण्यासाठी किती वेळ लागणार आहे। आता जो हा बिर्याणीचा तांदूळ आहे, हा तांदळाला मी फक्त थोडंसं वरतीच तुम्ही बघू शकता असं थोडंसं तरंगतच पाणी यामध्ये ठेवलेलं आहे। एवढंच पाणी आपल्याला यामध्ये आवश्यक आहे। आता सर्व मिश्रण हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि संपूर्ण पुलावला एक चांगली उकळी फुटू द्यायची आहे आणि उकळी फुटल्यानंतर याचं आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। 3 शिट्या झाल्यानंतर कुकर थोडासा हलकासा थंड होऊ द्यायचा। त्यानंतर मग आपला हा पालक पुलाव अगदी रेडी आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त असा पालकाचा घमघमाट घरामध्ये सुटलेला आहे। अगदी मस्त असा सुटसुटीत हा पुलाव तयार झालेला आहे। व्हिडिओमध्येच इतका छान दिसतोय तर रिअल खाण्यामध्ये किती छान वाटेल विचार करूनच तोंडाला पाणी सुटलं। एक सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे हा कुकरला थोडं आपल्याला हलकसं थंड होऊ द्यायचं आहे। गरम गरम हे कुकर नाही उघडायचं आणि भातालाही गरम गरम नाही सर्व करायचं आहे, कारण त्याने भात तुटण्याची शक्यता असते। थोडीशी वाफ निघाल्यानंतर भातही हा चांगला सुटसुटीत राहतो। मग तुम्हाला आज ही मी हरियाली पुलाव म्हणजेच पालक पुलावची रेसिपी दाखवलेली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या आणि हो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवनवीन आणि छानच्या रेसिपी तुम्हाला अपलोड केल्याबरोबर लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही वेळेवर माझे व्हिडिओ बघू शकाल। चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत।